नमस्कार गाववाल्यांनो, स्वागत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तुम्हाला आता घराच्या कामाचा अपडेट देतो. आपल्या घराचं काम कितपत आलं आणि काय काय काम झालं आणि काय काय आता चेंज होते ते दाखवतो. बघा खिडक्यांचा हाल बघा. 17-18 वर्ष झालेली आहे खिडक्या बसून. पूर्णपणे लाकूड एकदम बरड लागून सडून गेलेलं, पूर्णपणे झिरो झालं लाकूड. बघा खालनं पूर्ण बरड लागलेली, त्याला वाळवी लागून पूर्ण सडून गेलं. म्हणून ते काढल्या ते बरं झालं खिडक्या. आणि आता इकडे याच्या जाग्यावरती मार्बल लावलं आहे बरोबर मस्तपैकी मार्बल. आणि याच्यावरती आता हे येणार आहे, स्लायडिंगच्या खिडक्या येणार आहेत. इकडे पण ह्या खिडक्यांना पण तसंच झालेलं, पण ही इकडची खिडकी वाटतं चांगली होती, एवढी काय खराब नाही झालेली, ठीक होती. ओके. फक्त आता हे बघा, हे सगळीकडे इथे मार्बल बसवलं आणि याच्यावरती स्लायडिंगच्या खिडक्या येणार आता. मस्त जबरदस्त. इकडे मागच्या बाजूने प्लॅस्टर चालू आहे बघा, दाखवतो. मागच्या बाजूने तर एकच नंबर दिसतंय, जबरदस्त दिसतंय. तसं यांचा प्लॅस्टरचं ना फिनिशिंग पण चांगलं आहे. आता आपण निघूया आपल्या हॉटेलवरती, उशीर खूप झाला. कंपाऊंड बघा आपलं आता किती स्वच्छ झालंय. ते पूर्णपणे चार कापून टाकली आहे. फक्त त्या साईडला मागे बघा झाळकट राहिली आहे थोडीशी, तर ती तशी झाळकट होती पूर्णपणे. आता पावसात तर वाढतेच, पण त्याला काही करू शकत नाही आपण. पण ही जर साफ नाही केलं ना, त्याच्यात जनावर येऊन राहू शकतं, साप वगैरे काय पण. तुम्हाला माहिती आहे आता पावसाच्या टाइमला आणि आता पावसाच्या टाइमला साप सगळे आपल्या घरात असतात. पण जेव्हा गरमाई सुरू होते ना, आता पाऊस थांबलाय तर आता गरमी सुरू झाली, तर ह्या गरमीत सगळे प्राणी बाहेर पडायला बघतात चारीतून वगैरे. तर आपण इथे गाड्या वगैरे लावतो बघा, हे बघा इकडे. तर या गाड्यांच्या खाली वगैरे जाऊन लपून राहू शकतात आणि आपण गाडीत बसताना वगैरे आपल्याला चावू शकतात. त्यासाठी साफसफाई जरुरी होती यार. आणि आपल्याजवळ ऍक्च्युली माणूस कोण नाहीये की जो साफ करेल. आपल्या घरातल्या माणसाला कोणाला टाइमच नाही ऍक्च्युली. म्हणून आपण ते ग्रास कटर लावून घेतला मशीन आणि पूर्णपणे मस्तपैकी स्वच्छ करून घेतलाय. कास आता फक्त जरा चुडतं वगैरे तोडायला पाहिजे. ही सगळी सुकलेली चुडतं आणि आहेत ना, ही सगळी काढून टाकली पाहिजे. तर मस्तपैकी माड वगैरे सगळे स्वच्छ होणार. आणि काय म्हणजे ही चुडतं वगैरे अशी पडली ना की आणखी पाण्यात ओली होऊन पावसात मग ती खराब होतात, कुसतात तिथे वगैरे. ते सगळं करण्यापेक्षा आधीच काढून टाकलेली बरी असते. जोपर्यंत ऊन आहे ना तोपर्यंत काढून टाकली पाहिजेत. आणि हे सगळं काम ना, कास कधी साफ करायचा, कंपाऊंड कधी साफ करायचं, हे सगळं आपली आई डिसाईड करते. आणि आईच कामवाल्यांना सगळ्यांना बोलते. कामवाल्यांना म्हणजे ग्रास कटरवाल्याला किंवा अळी काढणाऱ्याला, खत घालण्यासाठी वगैरे, ते सगळं आईच बघते. कारण हे सगळं काम आईला पहिल्यापासूनच माहिती आहे ना. आई एवढी वर्ष हे सगळं आई चालवते ना, घर वगैरे. त्यामुळे आपल्याला ते काय बघावं लागत नाही. पण तर आता निघालोय आपल्या हॉटेलवरती. पुढची कामं बघूया आता काय कसं काय ते. आज लोकल कस्टमर कोणी नाही यार, कोणी म्हणजे कोणीच नाही, पूर्ण झिरो आहे, झिरो. आता वाजले संध्याकाळचे 6:45. पूर्ण दिवस आज असाच घालवला. ब्लॉग एडिट केला, त्यानंतर छोटी मोठी कामं होती, फोन वगैरे करायचे होते, पेमेंट वगैरे गोळा करायचं होतं, त्यासाठी सगळ्याला फोन झाला. पण कामं काय झाली नाही, ते वेगळा विषय. पण पूर्ण दिवस आज तसाच गेला. मला वाटलेलं काय की आज गिरायक असणार, रक्षाबंधन सुट्टी असते ना सगळ्यांना, त्यामुळे. पण रक्षाबंधनच्या गाड्याच नाही रस्त्यावरती, प्रत्येकाला सुट्टी होती. प्रत्येक जण आपल्या आपल्या घरी गायब, कुठे काय माहिती. फायनली थांबून कंटाळा आला. तशी गिरायक होती यार, थोडी होती, पण आपल्याजवळ जेवढी गर्दी असते ना तशी नव्हती. जशी गर्दी असते तशी नव्हती. ठीक आहे, आता काय, नव्हती तर नव्हती, काय करू शकत तर नाही त्याला. आता आपण गिरायकांना का पकडून आणणार होता, पण नाही. ठीक आहे, असं असतं सणांच्या दिवशी तर असतं. तर मस्तपैकी पडून गेलं. आणि स्विफ्टला ना पॉलिश केलंय ना लास्ट टाइम. स्विफ्ट काय यार जबरदस्त दिसते माहिती आहे. मी प्रत्येक मिनिटाने म्हणतो की नजर नको लागू दे असं, पण माझीच नजर लागेल अशी मला भीती वाटते. पण ठीक आहे, तसं आपल्या घरी काम चालू असल्यामुळे ना आपली सगळी घरातले तिकडे बिझी आहेत, त्यामुळे मला पूर्ण वेळ हॉटेलवरती थांबावं लागतं आणि रात्री पण मला हॉटेलवरती यावं लागतं, असं आहे. आता जस्ट आलोय आपण घरी आणि युवी आणि पण आली आहेत रक्षाबंधनसाठी. मला फोन करून बोललेली राखी बांधायची म्हणून लवकर ये घरी, तर त्यासाठी आता घरी आलोय. हात लाव सिंबा, हात लाव. अरे हा होय, धमकी बांधा नाही तर बांधू नको, धमकी देत. थांब या खाली काय झालं बॉट चावशी. आता आहे ना, आता या इकडे ये.
तुम्ही राखी बांधली ती बघितलात. ही आहे आपली युवी, जिने आता राखी बांधली आपल्याला. ही माझी बहीण आहे, सगळ्यात लहानगी बहीण. तुम्ही आपल्या ब्लॉगमध्ये सोअर्सला बघितला असणार. सोअर्स प्रत्येक वेळी असतो. ही सगळ्यात लहान बहीण आहे. ही सोअर्सची मोठी बहीण आणि माझी लहान बहीण आहे. आणि तो जो आहे तो वियान दाखवतो तुम्हाला, थांबा. तर हा रडतोय, रडका पाडा, तो आमचा वियान, जो सगळ्यात लहान आहे आमच्या घरात. लहान पण सगळ्यात मोठा राक्षस आहे. दाखव रे, दाखव. आम्ही लहान होतो ना. खाली सोड जरा. इथे इथे चप्पल घाल आधी. पळतोय तो. चप्पल घाल. ये चप्पल घाल. खाली ये काय रे हा काल काल मारू हा गुडून म्हातारी लहान आहे, आहेस गुडून तू? म्हातारी. लहान आहेस तू अरे आपटेल, बाय. बाय येवले बाय. तर आता तुम्ही बघितलात, ती छोटी होती ती आपली युवी, तुम्हाला दाखवली. तो वियान आपला छोटा सगळ्यात भाऊ. दुसरी म्हणजे ती पिंक साडीमध्ये होती ती आपली काकी लागते, पण ऍक्च्युली ती मला लहानपणापासून राखी बांधते ना, त्यामुळे तिला मी ताईया म्हणतो. आणि ती आते, दुसरी माझी आत्ते, ॲनाची मम्मी, जी आपल्याला पहिली राखी मला आणि आम्हाला बहीण नसल्यामुळे, आम्हाला बहीण नव्हती त्या टाइमला, म्हणजे आता युवी जस्ट लहान आहे त्यामुळे युवी बहीण आहे, पण पहिली आपल्याला बहीण नसल्यामुळे आतेच पहिल्यापासून आम्हाला राखी बांधते ना, त्यामुळे आपल्याला आतापर्यंतच गेली 24 वर्ष मला झाली, 24-25 वर्ष, तर 25 वर्ष मला आतेच राखी बांधते. आणि आता ताईग्या म्हणजे काकी माझी लागते, ती सोनल काकी ताईग्या, तर ती सुद्धा मला आता 10-12 वर्ष झाली. 10-12 वर्षापासून मला राखी बांधते. आणि युवी तर आपली 5-6 वर्षाची आहे, ती तर मला 6 वर्षापासून बांधते. म्हणजे आता मला 3-3 राख्या भेटतात. पहिली फक्त एकच भेटायची, ती म्हणजे फक्त आपल्या आतेकडनं, त्यानंतर मला सोनलकडनं म्हणजे आपल्या ताईयाकडनं भेटायला लागली, त्यानंतर युवीकडनं आता 5-6 वर्षापासून. मला पण कोणीतरी राखी बांधली बघा, ही बघा. सिम्बा, तुका कोणी राखी बांधली? इला तुका बहीण केल्यानी, भाऊ केल्यानी तुका टीका पण लावलाय मस्तपैकी लाल लाल. तर सिम्बा पण ऍड झाला आपल्या भावांच्या लिस्ट मध्ये. भाऊ येऊ आणि अजून माहितच नाही की मी 10-10 मिनिटाचे फुल ब्लॉग्स आता युट्यूब वरती अपलोड करायला लागलोय. ते आता त्यांना दाखवतोय बघा. आईला इकडे बसवलंय, रोशनला इकडे बसवलंय. रोशनला तर खरा टाइमच नाही, रोशन आपला MBBSचा अभ्यास करत असतो, त्यामुळे आता मी हे बघा आता युट्यूब ओपन करतोय टीव्ही वरती आणि त्यांना दाखवतो की माझे फुल ब्लॉग्स पण येतात. ते आईला तर माहितीच नाही. कालच्या ब्लॉग मध्ये आई आहे ते पण तिला माहिती नाही. तर भाई रेडी वगैरे झालोय आपण. टीका काय गेला नाही डोक्याचा मात्र. लाल टीका असा प्रेमाने लावलाय ना की तो जात नाही अजिबातच. तर ठीक आहे, तो काय जाईल उद्या परवा, त्याचा काही विषय नाही. तर आपण आता 1 मिनिट गाडी खाली बघूया, त्यानंतर पायाखाली साप असायचा आणि मी ब्लॉगच्या भानगडीत शहीद व्हायचो तुमच्या. हा, तर आता आपण निघालोय हॉटेलवरती जायला. हॉटेलवरती जाणार आहोत आणि आज जिम बिम काही नाही. चला तर जाऊया आता आपल्या हॉटेलवरती, गिराय का बघूया. तर भाई आपण आलोय आपल्या घरी. गिरायक का तसं नव्हतं यार, कमी होतं, त्यामुळे 1:15 वाजले असणार. दोघे आपण एकत्र झालो. यांना आपल्या मागोमागच होता आणि मी पुढे पुढे चालत होतो. दोघे एकत्र झालो. गाडी इकडे लाव या साईडला, सकाळी डंपर काढणार आहे हा. कसं आहे की हा सकाळी डंपर काढताना मागचं दिसत नाही ना, एवढ्या मोठ्या डंपरच्या मागे कुठे एवढी छोटीशी गाडी दिसणार आहे. समजा रिव्हर्स घेताना लक्ष वगैरे नसेल आणि बाय चान्स लागेल बिगेल तर रिस्क का घ्यायची, म्हणून याला म्हटलं की गाडी इथे लाव म्हणून साईडला. म्हणजे सकाळी पण त्याला गाडी काढता आली पाहिजे ना, मेहनत मशक्कत घेता नाही लागली पाहिजे. शिस्तीत गाडी काढली, शिस्तीत गाडी गेली की टेन्शन काय नसतं. पाटी घे. आणि मी ना रात्री आल्यावरती ना गाड्या मोस्टली ना अशा शिस्तीतच लावून झोपतो, कारण सकाळी परत मला उठायला नको आणि त्रास पण व्हायला नको. कोणाला गाड्या काढायच्या असतील तर आपले डंपर वगैरे निघतात. मग हे अशा जर गाड्या वाटेर वगैरे लावून ठेवल्या ना तर बाय चान्स कुठेतरी कोणतरी घासेल वगैरे. असं म्हणत नाही की कोण मुद्दाम करणार, पण होतं ना असं कधीतरी. आपण प्रत्येकच जण परफेक्ट असतो असं नाही, प्रत्येकच जण परफेक्ट असतो असं थोडी आहे की कोणतरी चुकून बाय चान्स लक्ष नसेल किंवा 2-3 गाड्या असतील. डंपरचं कसं आहे म्हणजे डंपरमध्ये आपण काही सांगू शकत नाही की जरा पाठी पुढे घेताना कट्टोकट काढावे लागतात, त्यामुळे जराशी लागेल वगैरे. तर एका आपल्या आळशीपणामुळे खूप मोठं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे मी रात्रीचं झोपताना काळजी घेऊनच झोपतो की गाड्या मी साईडला लावेन किंवा आतमध्ये शेडमध्ये लावेन, असं की सकाळचं कोणतरी 2 व्हीलर वगैरे नाही लावेल असं. त्यामुळे एवढी काळजी घेतली ना तर आपल्या गाड्या कुठेतरी चांगल्या राहतात. तर भाई याना आज कोण दिसला नाही, नशीब आपलं चांगलं आहे. तर 2 दिवस असं झालं की मला आज भीतीच होती की यानाला कोणतरी परत आणखीन दिसेल, तर मला तर मग नक्की यकीनच पण बसणार असतं की काहीतरी गडबड आहे म्हणून. मला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.